बाजू आहे करेक्ट. पण शेवटी अनुभव असं मला वाटतं माझं वैयक्तिक माझं वैयक्तिक मत आहे मी काय म्हणतो वैयक्तिक मत आहे माझ्या पुढे प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं. माझं वैयक्तिक मत आहे. तर ज्ञान म्हणजे काय म्हणलं एक कानाच्या दोन बाजू आहेत. नाना कसं असं सर बसा ना बसा चेअरवर. आहे की नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. येस येस येस. आणि तिचा अनुभव असं ठरतो असं मला खूप चांगलं सर यांच्यातून विचारवंत होते. मला खूप मी ऐकलं सर होते खूप चांगला तुमचा उपक्रम आहे. येस येस. काय करतो सर आपण वीक मध्ये कम्प्युटरची ट्रेनिंग देतो नॉलेज पण देतो त्याला सायन्स असं म्हणतो. आणि यावरून मुलांमध्ये आज तुम्ही कोणत्या कंपनीचा इंटरव्ह्यू जा कुठे जा एक जीडी टॉपिक जो आहे सगळ्यात इम्पॉर्टंट ठरतोय. आता तुम्ही तसं त्यांचं मंथनच केलं म्हणजे पूर्ण ते म्हणजे त्याचा माइंड पूर्ण फ्रेश करून टाकलं फ्रेश केला विचार करायला एवढा त्यांचा आत्मविश्वास गेन होतो. मुलं काय म्हणतात त्याच्यातून सर एवढा मी शिकलो. आता आपल्याकडे ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत इंजिनियर आहेत सगळ्या फील्ड मधले आहेत. पण ते म्हणतात प्रथमच असं आमच्या लाईफ मध्ये घडतंय. या बात नाही चांगलं मी म्हणलं खरंच कारण मी माझं एमएसआयटी झालेलं आहे पण असं नव्हतं म्हणजे थँक्यू. त्यामुळे सर आपला गुरु कम्प्युटर आता आपलं ऍक्च्युली शुभम कम्प्युटर होतं. शुभम कम्प्युटरचं आता आपण मायग्रेशन करतोय म्हणजे 2026 मध्ये की त्याला आता गुरु कम्प्युटर मध्ये. आणि असे आपण अनेक प्रकारचे अवॉर्ड पण अचीव्ह केले. तर आपला उद्देश एकच आहे लक्षात ठेवा मुलांना सुशिक्षित बेकार नाही करायचं बरोबर तर मुलांना समजदार सक्सेस करायचं हा आपला त्याच्या पाठीमागचा उद्देश. आणि या उद्देशातूनच आपण एक चांगल्या प्रकारचा तर मला वाटतं आपण सगळ्यांचं एक छोटंसं ओपिनियन घेऊया आणि त्यानंतर मग तुमच्यातून एक युनिट ठरवणार आहोत आणि आपण त्याला अवॉर्ड पण देणार आहोत. काय बोलायचं ज्ञान आपल्याला सांगतं की सगळ्यांवर विश्वास ठेवायचा बट अनुभव सांगतं आपल्याला की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही किंवा कोण कसं पडतंय हे सांगता येत नाही. म्हणजे सरांच्या वाणीमधून पण ते समजलं की सरांचा पर्सनल अनुभव त्यांनी सांगितला. अनुभव अनुभवच राहणार बरोबर ज्ञानच राहणार आणि अनुभवानेच तुमच्या जीवनामध्ये सत्य असत्य मला फरक तुम्हाला समजतो आणि तो अनुभव सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पण हे लक्षात ठेवा प्रत्येक स्टेपला आपल्याला नॉलेज घेऊनच अनुभवाकडे जावं लागतं हे पण विसरू नका. नाण्याच्या दोन बाजू आहेत ना म्हणजे सांगितलं ना की नाण्याच्या दोन बाजू आहेत ते तुम्हाला बाजू दोन्ही पण सांगतात. सगळं मला आपल्याला सगळ्यात जास्त आपण लहान असो किंवा मोठे असो पण सगळ्यात मोठे कधी दिसतो आपण आपली छाया कोणत्या दिशेला असल्यानंतर. हे झाड तुमच्या स्क्रीन आता तुम्हाला मोठी लावलेली नाही या स्क्रीनवरून तुम्ही इमेजिन करा छोटस एक झाड आहे पण तो खूप मोठं दिसतं कधी आणि आपण तर आहोत जस्ट आपल्यापेक्षा आपली छाया मोठी दिसते पण कधी दिसते सक्सेसफुल झाल्यावर दिसतं किंवा तो कुठेतरी अपोजिट डायरेक्शनला असतो बरं का लक्षात ठेवा. त्यानंतर पण आपली छाया आपल्यापेक्षा मोठी दिसते का बरोबर आणि ती कधी आपली साथ सोडत नाही म्हणजे तो अनुभव आहे बरं का लक्षात ठेवा. आणि अनुभवच तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये काय करतो माहिती का तुमचं क्रिएशन तयार करतो. आणि ते क्रिएशन तयार करताना एकदम सुपर मला तर खूप युनिक वाटलं तुमच्यामधलं जे काही टॅलेंट आहे. जसं सर पण बोलले की भगवंताने ह्या पृथ्वी तलावरती ज्यांना ज्यांना पाठवलंय ना फुकट नाही पाठवलं. प्रत्येकाकडे ज्ञानाचा भंडार घेऊनच पाठवलेलं आहे अनुभव घेऊन नाही पाठवलेलं. पण त्यांनी सांगितलंय दादांनो की तुम्ही अनुभव घ्या आणि अनुभव हा तुमचा कायमस्वरूपी तुमचं अस्तित्व टिकून ठेवतो. सगळ्या गोष्टींना एक्सपायरी डेट आहे. अनुभव एक्सपायरी डेट नाही. आजही ज्ञान आणि अनुभव मधला हा फरक आहे की आज प्रत्येक जेवढे ह्या जगात लीडर घडले आता तुमचा टाइम संपलेला आहे बरोबर. आता तू भरतो की न्यूटनचा लॉ सांग बरं 7वी शिकले शेवटचं सांग मला समजलं दोन सर एक मिनिट आपण जे काम करतो ते एक नॉलेज आहे ते आपल्याला कधी विसरतो का तुम्ही सगळे तुम्ही ते काम करतो विसरू शकता का पण आपण जे सर डायरेक्ट घेत ना आणि एक मिनिट ऐका हे सांगायचं त्यांना दुसऱ्या पॉइंट ते जे बोलताय
ते सत्य आहे. आणि याला ऐका, रेट शेअर टाकायला अरे थांबा, ऐका सस्पेन्स आहे ना. थांबा ना, सांगा, बोलून ऐका, घ्या. तुम्ही जे बोलताय तुमचा अँगल पण एकदम परफेक्ट आहे. हे जे बोलताय यांचा अँगल परफेक्ट आहे. आणि याचं सुंदर उदाहरण म्हणून सरांनी सांगितलंय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण सर ज्ञानाला जरी दोन बाजू असल्या तरी त्याचं ते काय म्हणते त्याला ते त्रिमुखी जे असतं काय म्हणते त्याला छापा काढा. छापा ज्याला आपण छापा हा. म्हणतो ते सारखाच राहतो पण काटा दरवेळेस बदलतो ना 1 2 3 असं होतच ना होतं की नाही मग जसा अनुभव वाढत जातो ना ज्ञान तर तेवढंच राहतं. अरे नाही, ऐका, मुला ऐका ना, आपल्याला आता ऐका प्रूव्ह नाही करायचं, आता इम्प्रूव्हमेंट करायचं. काय करायचं आपल्याला? इम्प्रूव्हमेंट. नाही. जो प्रूव्ह करतो तो अहंकार आहे. बरोबर. आता थोडा थोडा अहंकार आहे ना, थोडा. हा, म्हणजे इथं काय झालं आता तुमच्यामध्ये ना अहंकार भाव तयार होतो हा. आणि अहंकाराने बुद्धी भ्रष्ट होते. बरं का, लक्षात ठेवा. ओके नंतर येते एक नाही, नाही, उत्तर द्या. निश्चित. ऐका. सरांचं जे म्हणणं आहे आपण ऐकूया, ठीक आहे? मॅडम म्हणे ना 10वी पाठ गेला ऐका. म्हणलं तुम्हाला माझ्या इंग्लिशच्या 5वी औन पाठ आहे कोणती विचार कोणती सांगतो तुम्ही तेवढं घेतलंय आम्ही नाही यांचं मी म्हणलं माझ्या पाठ आहे मला 5वी एक मिनिट मला 5वी सोडून 20 वर्ष झाली विषय सरांसाठी clapping करताल एकदा? माझं वय विषय कोणता आहे सर तुमचा हा विषय विषय नाही मी क्लर्क आहे ज्युनियर क्लर्क आहे पण सर तुम्हाला तेवढा अनुभव तर आलाय ना तुम्ही एवढं इथपर्यंत नाही, अनुभव एक मिनिट घेतला नाही. हजारो विद्यार्थी नाही, तुम्ही- मॅडम, आणि- मॅडमला उत्तर देऊ आलोय. सर ऐका ना, काय तुमचा जो म्हणतो? point आहे ना, एक मिनिट सर हा. हा काय म्हणला 7वी पाठ आहे का 10वी पाठ आहे का मी 5वी पास आहे झालोय 5वी इंग्लिशची कोणती कविता विचार औन सगळ्या 7 पाठ आहे कोण पाठ आहे नाही, सरांचं जर तसं म्हणणं पाहिलं तर आपण मॅडमच्या वाक्याकडे जाऊ शकतो. सरांनी फक्त इन्फॉर्मेशन कलेक्शन नाही केलं, डाटा कलेक्शन नाही केला, तर अंडरस्टँडिंग केलं म्हणून अजूनही त्यांच्या काय येतात तो एक्सपिरियन्स क्रिएट झाला आणि त्यांनी तो एक्सप्लेन करू शकतात. आधी थोडं लक्षात ठेवा But आपण तुम्ही नाही, त्या, मॅडम, सरांना पण बोलायचं. रात्र होईल भांडण नाही रात्र होईल आपल्याला वेळेचं बंधन आहे आणि वेळेच्या बंधनानुसार लक्षात ठेवा टाइम खूप इम्पोर्टेंट है। ज्याने समय को समय पे समय नहीं दिया तो समय ये भी बात कहता है कि अभी आपका समय खत्म हुआ है, आपको आना है। तर लक्षात ठेवा, तर आपल्याला काय करायचंय की वेळेचं बंधन पण ठेवायचे आणि तुम्ही ना जास्त बोलण्यापेक्षा ना अचूक बोला आणि तुम्ही कायमस्वरूपी आठवणीत राहता। तुम्ही जर भरपूर बोललात तर कधीच आठवणीत राहणार नाही। तर लक्षात अचूकता ठेवा, तुमच्या कामामध्ये ॲक्युरेसी ठेवा, बरोबर। त्याच्यामध्ये ना तुमचं सगळ्यात इम्पॉर्टंट जर ॲक्युरेसी ठेवली तर तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवतात। तर सगळ्यात इम्पॉर्टंट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की नॉलेज आणि एक्सपिरियन्स सरांनी सांगितल्यानुसार सर नाव सांगा ना तुमचं? सूर्यवंशी। सूर्यवंशी सर नाव मध्ये सूर्यवंशी खूप महत्वाचं का। आपण दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा कशावरून ठरवतो? सूर्यावरून ठरवतो आणि सूर्य म्हणजे आपली डायरेक्शन आहे आणि डायरेक्शन देणं हे गुरु कम्प्युटरचा उद्देश होता। मी तुम्हाला ती डायरेक्शन देण्याचं काम केलं, सबकॉन्शियस माइंडला मी टच अप केलं आणि तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लेवल एवढा बिल्डिंग अप केला, बूस्ट अप केला, परंतु लास्ट एंडिंगला तुम्ही तुमच्यामध्ये इकोसिस्टम पण क्रिएट करायला लागला। तर मला वाटतं मी तुम्हाला सांगेल, निश्चित लक्षात ठेवा, जेवढं ज्ञान आहे ना आणि ज्ञानाला जर भ्रष्ट करण्याचा एकच मार्ग अहंकार। जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं तुमच्याकडे अनुभव आला, एक उदाहरण सांगतो, खूप मोठं झाड लावलेलं, कोणी पण लावलं असेल, एखादं झाड लावलंय का तुम्ही? लावलंय। तर आपण एक एक्झाम्पल म्हणून एक मँगोचं झाड घेऊया। मँगोचा सीझन आलेला आहे आता, बरोबर। आता तो एकदम त्याच्या तयारीमध्ये आहे आणि तयार झाल्यानंतर त्या झाडाचे फळ टॉपला जातात की बॉटमला जातात? प्रश्न आहे। टॉपला जातात। टॉपला येस, बॉटमला जातात। टॉपला का बॉटमला सर? टॉपला। झाडाचे फळ खाली पडल्यावर कुठं जाणार आहे? नाही, मी प्रश्न पण अंडरस्टँडिंग पाहिजे। आता जर तुम्ही अंडरस्टँडिंग नाही लक्षात आले तर नाही समजणार। प्रश्न काय परत ऐका। प्रश्न असा आहे, झाडाला फळ आलेले आहे, तर झाडाचे फळ टॉपला जातात की बॉटमला, म्हणजे ते झुकतात बॉटमला की टॉपला? बॉटमला हे सत्य नाही। तर याचा अर्थ लक्षात ठेवा, ज्ञानी माणूस, अनुभवी माणूस नेहमी शांत आणि नम्र होतो, तो सगळ्यात महत्वाचा अनुभव आहे।
काय आहे? ते फळ तुमचं ज्ञान, तुमचा अनुभव सगळ्यांना खाता आला पाहिजे पा. डाऊन टू अर्थ. येस, डाऊन टू अर्थ व्हायला पाहिजे. आणि जर तुम्ही ज्ञान आणि अनुभव जर प्रूच्या पाठीमागे जर लागलात तर अहंकार निर्माण होतो. ना न्यूटन लॉची गरज आहे आणि ना कोणत्या लॉची गरज आहे, तर सेल्फ लॉची गरज आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही ज्ञानी आहात, तुमचा अनुभव तेवढा मजबूत आहे, पण हा ज्ञानाचा आणि अनुभवाचा कधीही लाईफ मध्ये गर्व करू नका. नेहमी नम्र आणि सहनशील राहा आणि झाडाकडून काहीतरी शिका, नम्र भाव शिका. कारण जब तक आपको फ्रूट सबको अच्छे चाहिए, सबको फ्रूट अच्छे चाहिए, लेकिन इसके पहले आपको रूट ठीक करने पड़ेंगे. अगर रूट आपके स्ट्रांग है तो फ्रूट भी कभी भी आपको ऊपर हो या नीचे हो, आपको मजबूर नहीं तो मजबूत करेंगे. तर तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला मजबूर नाही व्हायचंय तर मजबूत व्हायचंय. जर मॅडमला मी असं बोललो, मॅडम तुमचं काही खरं नाही, तर मॅडम रात्रंदिवस त्याचाच विचार करणार. आणि मॅडमला हे सांगितलं ना, मॅडम तुम्ही भविष्यामध्ये तुम्ही L&T कंपनीचे ओनर्स होणार आहात, तर मॅडमचा कॉन्फिडन्स लेवल बिल्डिंग अप होणार आहे. एकच शब्द आहे, निगेटिव्ह पण आणि पॉझिटिव्ह पण. तर सरांनी सांगितलेल्या अनुभवानुसार लक्षात ठेवा, नॉलेज आणि एक्सपिरियन्स एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह तुम्हाला चॉईस करायचंय, किसको ज्यादा प्रेशराइज करना है. जिसको ज्यादा प्रेशराइज करोगे, नॉलेज को प्रेशराइज करोगे तो एक्सपीरियंस गेन होगा. एक्सपीरियंस को प्रेशराइज करोगे तो आप रोड से भी पार्किंग के लिए जाओगे. तो आपकी सोच पे डिपेंड करेगा. तुमचा विचार हेच तुमच्या लाईफचं परिवर्तन आहे. आणि लक्षात ठेवा, एक टीचर, एक गुरु, एक नॉलेज, एक एक्सपिरियन्स दुसऱ्यांना प्रभावित करण्यासाठी आहे पा. आणि प्रभावित करण्याचं लक्षण म्हणजे नम्र आणि शांत आहे. विवेकशील बुद्धी तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाते. आणि प्रभावशाली खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला भयभीत करण्यासाठी आपला जन्म झालेला नाही. सारथी तो आहे ज्याची बुद्धी विवेकशील आहे. स्वार्थी तो आहे की मला फक्त प्रूव्ह करायचं आहे. तर मला तुम्हाला एवढंच याच्यातून सांगायचं, खूप छान पद्धतीने तुम्ही तुमचा आपण जो इव्हेंट ऑर्गनाइज केला, तुम्ही त्याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले आणि तुम्ही पाहताय तुमच्यामध्ये किती जण अपसेट आहे. सगळ्यात जास्त क्वांटिटी मुलींची असते. तर खरंच मला अभिमान वाटतो आणि गर्व पण वाटतो की निश्चित बाईची क्वांटिटी जास्त वाढली. तर आपण एकदा बाईसाठी क्लॅपिंग करू. आणि यामध्ये दोन आपल्यामध्ये ज्या मॅडम बसलेल्या आहेत त्यांना पण असं वाटलं की शुभम कम्प्युटर इन्स्टिट्यूट ऐसा फॅमिली रेसा, त्यांना पण असं कम्फर्टेबल वाटलं की येस आपण आपल्या फॅमिलीमध्ये आहोत आणि सगळे आपले कोण आहेत, भाऊ आहेत. अशा लेवलला त्यांनी कम्युनिकेट केलं, कम्युनिकेशन्स केलं आणि एकदम फ्रीडमली कम्युनिकेशन्स केल्याबद्दल त्या दोघींसाठी एकदा आपण प्रत्येकाने प्रत्येकाचे एफर्ट्स देण्याचे काम केले. लेट का होईना पण दिले, पण ते परफेक्ट देण्याचं काम केलं. त्याबद्दल परत एकदा दोघांसाठी आपण आणि आता आपण सुरुवात करूया की आज दिलेला तुमचा वेळ खरंच तुमच्या लाईफ मध्ये तुम्हाला असं वाटतं का युनिक आहे की हा प्रोग्रेसिव्ह असेल की प्रोसेसिव्ह असेल? तर मी सुरुवात करतो मॅडम तुमच्यापासून. क्लोज. मॅडम, आज दिलेला तुमचा अनमोल वेळ, आपण जे काही वर्सेस लावला होता नॉलेज आणि एक्सपिरियन्स वरती, तर या आजच्या अनमोल वेळेमधून तुमच्या लाईफ मध्ये परिवर्तन होईल असं तुम्हाला वाटतं का? निश्चितच. सरांनी जे आजचं इव्हेंट ऑर्गनाईज केलेलं आहे त्याच्यानं म्हणजे इथं आल्यावर जे वातावरण होतं बाहेर, मला आत्ताही वाटतंय की वेळ तिथंच थांबली, अजून पण थांबायला पाहिजे असं वाटतंय. आणि हा जो इव्हेंट आहे तो असंच चालत राहायला पाहिजे. तो आम्हाला सगळ्यांनाच चांगला एक्सपिरियन्स देईल. आणि एक्सपिरियन्स ही स्किल आहे, ती आजच्या काळाची गरज आहे. वाव, एक्सलंट, नाईस. मॅडम, तुमचं काय ओपिनियन आहे बद्दल? तुम्ही आता डिप्लोमाला आहात ना, बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं की गुरु कम्प्युटर, बरोबर, गुरु शुभम कम्प्युटर ही जी इव्हेंट ऑर्गनाइज करतो, तर आतापर्यंत तुमच्या लाईफ मध्ये तुमच्या नॉलेज नुसार कधीतरी असा एक्सपिरियन्स घेण्याची कधी वेळ आली होती का? ही वेळ तुमच्यासाठी आजची इम्पॉर्टंट आहे? आजची इम्पॉर्टंट आहे. कसं सांगणार?
कारण की आता आम्ही इथे सगळेच खूप फ्रीडमली बोललो आणि जर कधी कोणी सांगितलं की या टॉपिकवर बोल तर मला असं कधीच हेजिटेट नाही होणार बोलण्यासाठी. मी फ्रीडमली बोलू शकते कोणासोबत पण. येस, ओके, थँक्यू, नाईस. क्लॅपिंग करतो मॅडम साठी. रुपेश. म्हणजे गुरु कॉम्प्युटर हे असं एक इन्स्टिट्यूट आहे, म्हणजे खरंच सर बोलतात की गुरु कॉम्प्युटर आहे फॅमिली जैसा. तर खरंच ते रिॲलिटीमध्ये मी अनुभवतोय. ज्यावेळेस मी क्लास लावले त्यावेळेस मला अशी भीती वाटायची नाही का, हे असं होईल का माझ्याच्यानी, होईल का ते होईल का. पण ज्यावेळेस मला नॉलेज दिलं सरांनी किंवा एक्सपिरियन्स करण्यासाठी मला त्यांनी असं उत्तेजित केलं की तू हे करू शकतो, तेव्हापासून असं म्हणजे पूर्ण कॉन्फिडेंटली असं वाटतंय की आता होऊ शकतं माझ्याकडून हे गोष्टी. वाव, एक्सलंट. थँक्यू सो मच. तुम्ही मला म्हणजे नाही का कम्युनिकेट केलं किंवा ज्या काही गोष्टी शिकवल्या त्या मला खरंच धन्यवाद बोलतो. ओके, धन्यवाद. गुरु कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे तर सॅटर्डेला एक नवीन युनिक कार्यक्रम घेतात. मी आल्यापासून बघतो, पहिल्या दिवशी पहिल्या टाइमला जे आलो होतो त्याच्या पहिल्या सॅटर्डेला आहे ना असं वेगळंच वाटलं होतं. पहिल्यांदा असं काहीतरी बघितलं आणि असं काहीतरी अचीव केलं मी त्या टायमाला, काहीतरी विचार केला का अरे काहीतरी युनिक शिकवतो यायचं, म्हणून मी दरवेळेस यायला लागलो दर सॅटर्डेला. आणि नाही, सेकंड सॅटर्डेला बघितलं कोणच नव्हतं, पण म्हटलं नका का नसताना आपण येतो ना, दर सॅटर्डेला येतो. आणि माझी एक इच्छा आहे का गुरु कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटने हे सॅटर्डेचा कार्यक्रम हे दर सॅटर्डेला म्हणजे पुढं पण चालू ठेवा आणि सरांनी असंच एक युनिक मार्गदर्शन प्रत्येकाला द्यावं ही माझी इच्छा आहे. निश्चित, थँक्यू. डेफिनेटली याच्यावरती कंटिन्युअली प्रोग्रेस चालू ठेवणार. धन्यवाद. येस, दीपक, काय वाटतं? हो सर, दर सॅटर्डे अतिउत्तम आहे. हे तुमचं गुरु कॉम्प्युटरचं आहे ना, गुरुचं हे ज्ञान अतिउत्तम आणि परिचयपूर्ण आहे. आणि जे तुम्ही आज घेतलेला कार्यक्रम वर्षेचा त्यातून अतिउत्तम ज्ञान पण असेल आणि परिचय पण असेल, त्याच्यावर एवढंच नाही. वाव, एक्सलंट, नाईस. लक्षात ठेवा, प्रत्येक जण मोठाली जी इव्हेंट ऑर्गनाईज करतात ना, लाखो रुपये याच्यावरती खर्च करतात. मोठ्या कंपनीज असो, प्रायव्हेट सेक्टर असो, गव्हर्नमेंट सेक्टर असो, ही अशी इव्हेंट किंवा तुम्हाला जीडी फोकस करायचं असेल, मोठ्या कंपनीमध्ये पहिला इंटरव्ह्यूची पहिली स्टेज आहे पाहिजे की तुम्ही डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये एक परफेक्ट डिसिजन कसा घेऊ शकता, त्याला ग्रुप डिस्कशन्स म्हणतो. जर तुम्हाला इन फ्युचर्स मध्ये एक्सपिरियन्स असो, नॉलेज असो, स्किल असो, स्कीम असो, क्वांटिटी असो, क्वालिटीज असो, अशा अनेक एखादा जर टॉपिक जर दिला तर त्या टॉपिक वरती तुम्हाला प्रेझेंटिंग युअर प्रेझेंटेशन करता येणं गरजेचं आहे. ही करता येता यामधून दिसतंय की निश्चित यांच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीने इन फ्युचर मध्ये कधी जरी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली तर आता तुम्ही थांबणार नाही. आणि असं पण ते म्हणलेलं आहे, थांबला तो संपला. तर आपण संपण्यासाठी जन्म झालेला नाही. कसं उदाहरण आहे, छत्रपती शिवाजी महाराज, तुमच्यामधून बऱ्याच जणांनी नाव घेतलं. संभाजी महाराज अजूनही जिवंत आहे. 300-400 वर्षे जरी झाले, विचारांनी जिवंत ठेवलेलं आहे, त्यांच्या अनुभवाने आपल्याला जिवंत ठेवलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्या, मदर तेरेसा असो, या जगामध्ये जेवढे महान लीडर घडले त्यांनी त्यांचं अस्तित्व कायम ठेवल्याचं कारण फक्त एकच, नॉलेज आणि एक्सपिरियन्स आणि डायरेक्शन वरती काम करतात. त्यामुळे लाईफ मध्ये आपल्याला एक काम करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि आपणही आपल्या लाईफ मध्ये काहीतरी एक डायरेक्शन देणं गरजेचं खूप इम्पॉर्टंट आहे. तर यांच्यासाठी परत एकदा क्लॅपिंग करूया. तुम्ही दिलेली सजेशन, तुम्ही दिलेली ऍडवाइस, डेफिनेटली मी माझ्या लाईफ मध्ये त्याच्यावरती अजून चांगल्या पद्धतीची इम्प्रूव्हमेंट करेल आणि अजून चांगल्या प्रकारचे कंटेंट्स काय क्रिएट करून समोरच्याची इंटेन्स कशी वाढवता येईल याच्यावर डेफिनेटली मी फोकस करेल. गौरव, तुम्हाला काय वाटतं? खरोखर म्हणजे हा जो कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करतोय खरोखर उपयोगी आहे सर्वांसाठी. म्हणजे प्रत्येकाकडून घेण्यासाठी काही ना काही आहे. प्रत्येकाचे विचार मांडता येतात, बोलता येतात, सगळं कम्युनिकेशन स्किल याने वाढतं, तसं गरजेचं आहे. खरोखर गरजेचं आहे सर्वांसाठी, घेण्यासारखं पण भरपूर आहे. वाव, येस, एक्सलंट, नाईस. येस, ओके, नाईस. हा, ओंकार, तुला काय वाटतं? आज जो आम्ही टाइम दिला तर आम्हाला जीवनात कामाची येस, आम्हाला समजले, नॉलेज आणि एक्सपिरियन्स त्याबद्दल माहिती मिळाली. दोन्ही सारखंच आहे हे मला समजलं. त्याबद्दल काही माहित नव्हतं, इथं येऊन पण वाटत नव्हतं. आता आज म्हणजे लॉस झाला की प्रॉफिट झाला, प्रॉफिट झाला, टाइमपास झाला की माइंड पास झाला. वाव, नाईस. हे सगळ्यात इम्पॉर्टंट इम्प्रूव्हमेंट आहे. काय वाटतं तुम्हाला?
जेन्युइनली सांगायचं गेलं ना, खरं सांगू म्हणजे खोटं पण सांगणार आहे का? ते पण सांग. नाही, काय प्रॉब्लेम? आता कसं आहे, एखाद्या नाही काय चांगलं एखाद्याला चांगलं म्हणजे ते खोटं झालं होतं थोडं. बरं. जेन्युइन सांगायचं गेलं तर मी फक्त एक्सपिरियन्सचा म्हणजे तुम्ही जे काल सांगितलं ना, तर त्याच्यावर मी फक्त एखाद्या 2 उदाहरण केलं तर ते पण एक्सपिरियन्सवर केलं. मला एक्सपिरियन्सवर बोलायचं होतं. आणि इथं आल्यावर मी ज्यावेळेस इकडून बसलो ना, आठवत काहीच नव्हतं, विषय काहीच नव्हता, नॉलेजचं मी काहीच केलं नव्हतं. मला आपण एक्सपिरियन्स घ्या ना, एक्सपिरियन्समध्ये बसू आणि तेवढंच बोलायचं मला, 1-2 शब्द तेवढे. इथं बसले नंतर म्हणजे मलाच माझ्या विषयात बसत मी एवढं भांडलं यांच्यासोबत. मी नॉलेज विषयी एवढं बोलू शकतो की मला म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये आणि विशेष करून पहिली स्ट्रॅटेजी त्यांनी यूज केली की मी नॉलेज वरती का बोलू शकत नाही, आणि त्यावरती मी त्याला एक डायरेक्शन पण दिली. भगवंताने आपल्याला पृथ्वीतलावरती पाठवलंय, आपण इक्वल आहेत का सगळे? वेगवेगळे सगळे वेगवेगळे आहे. आधार कार्ड इक्वल आहे का? आधारचा डाटाही इक्वल नाही. आणि विशेष करून लक्षात ठेवा, आपली फिंगर पण मॅच नाही होऊ शकत कुणाची, गेल्याऱ्यांची पण मॅच होणार नाही आणि जी आहे ती मॅच होणार नाही. तर भगवंताने आपल्याला कॉफी नाही पाठवलं, युनिक पाठवलेलं आहे. तर प्रत्येकामध्ये ही युनिक क्वालिटी आहे ती त्यांनी दाखवून दिलं की एक्सपिरियन्सची मी तयारी केली आहे, प्लॅनिंग केलं आहे, पण सरांनी अशी सिच्युएशन क्रिएट केली आहे की त्या सिच्युएशन वरती मी काम करू शकतो. अशी सिच्युएशन मध्ये त्यांनी काय केलं, त्याचं नॉलेज इम्प्रुव्हमेंट करून दाखवलं आणि प्रूव्ह नाही केलं बरं का, तू इम्प्रुव्हमेंट करून दाखवलं. आणि निश्चित लाईफ मध्ये तुला प्रूव्ह करायचं नाही, तर ज्या वेळेस चान्स मिळेल ते इम्प्रुव्हमेंट करायचं. आणि इम्प्रुव्हमेंट समोरच्याला प्रभावित करते आणि प्रूव्ह भयभीत करतो. आपल्याला भयभीत करण्यासाठी जन्म झालेला नाही, इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी झालेला आहे. तर सुपर एकदा याच्यातून अजून एक म्हणजे ह्या आत्ताच्या याच्यातून एक गोष्ट अशी कळली की नॉलेज आणि अनुभव हे दोन्ही तर सरांनी जर सांगितलं तसं एका नाण्याच्या बाजूचे. पण म्हणजे गोष्ट अशी कळली की ज्या वेळेस आपल्याला सुरुवात करायची असती, आपली सुरुवात ही नॉलेज नाही होती आणि आपला शेवट आपली एंडिंग ही एक्सपिरियन्स. असं वाटतं की खरंच जॉईन करताना शुभम कॉम्प्युटरला जॉईन केलं होतं आणि आता एंड करताना गुरु कॉम्प्युटरला तू एंड करतोय. तर हा अनुभव तुझ्या लाईफ मध्ये परिवर्तक किंवा परिणाम देणार आहे नक्की. येस. हा रोहित, तुला काय वाटतं? मी नंतर सस्पेन्स आहे. हा, काय वाटतं? ते मला काय होतं म्हणजे तुम्ही जर सांगितलं की नॉलेज अनुभव आहे म्हणून, मला असं वाटत होतं तिकून पण बसावं इकून पण बसावं, इथं मधी कारण माझ्या मनात दोन्ही बाजू येत होते. तुला इथं बसावं वाटत होतं का? नाही म्हणजे अजून पण चान्स गेला नाही, म्हणजे माझं अर्धवट वाक्य होतं मागाचं, ते यांनी पूर्ण केलं की सुरुवात नॉलेज पासून होती आणि अनुभव पासून होतो. म्हणजे त्याच्यासाठीचे हे समजलं होतं नाही का यांच्या बोलण्यावरून. मग यांनी आपण जर दोन्ही फॉलो केलं तर आपण सक्सेस होईल, एकच केलं तर अहंकार येईल. तुम्ही म्हणले ते ठीक आहे, म्हणजे ते पटलं पण नाही का. मग त्यांनी हे समजतं की आपण आपल्या जीवनात लक्षात येतं की कुठं नॉलेज वापरायचंय, कुठं अनुभव. मग म्हणून मग चांगलं इफेक्टिव्ह राहील लाईफ मध्ये माझ्यासाठी, पुढं माझ्यासाठी काय सर्वांसाठीच. तसं आज दिलेला तुझा जो वेळ आहे, अनमोल वेळ आहे, या वेळेमध्ये तुझ्या लाईफ मध्ये तू जाताना काहीतरी घेऊन चाललाय असं तुला वाटतं का? हा म्हणजे तुम्ही जे सांगताय, समजा हा वेळ तू घरी दिला असता आणि हा वेळ इथं दिला, त्या दोन्ही वेळेमधला फरक काय वाटतो तुला? इफेक्टिव्ह कोणता वाटतो? इथलचा, कारण की ते काय ना, पहिल्या दिवशी मी इथं आलतो तेव्हा मी किती नंतर उठलो होतो. येस. पण नंतरून तुला असं वाटतं की गुरु कम्प्युटर तुझा कॉन्फिडन्स, डिझायर एक पॉवरफुल करते असं वाटतंय? येस. ओके, नाईस, थँक्यू. सर, तुम्ही प्रथम आलेला आहात, बरोबर, सेकंड टाइम आलेला आहात, बट तुम्ही डिरेक्टली विदाउट ऍडमिशन डायरेक्टली तुम्ही ऍडमिशन घेण्यासाठी आलेला आहात किंवा इन्क्वायरीसाठी आलेला आहात, तर तुम्ही याच्यात पार्टिसिपेट झालात. प्रथम यासाठी आपण सरांसाठी आपण याला आत्मविश्वास म्हणतात.
आत्मविश्वास तुमच्या सगळ्यात मोठा यशाचा मार्ग आहे बरं का, लक्षात ठेवा. तुमच्याकडे अनुभव, तुमच्याकडे नॉलेज हे सगळं आहे, पण जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर आपण आतापर्यंत एवढा डिस्कशन केला नसता. आणि तो आत्मविश्वास सरांनी त्यांच्याकडून दाखवला, तो खूप युनिक होता. आणि त्यांनी जो पार्टिसिपेट करून त्यांनी याच्यावरचे जे डिबेट्स केलं, ते डिबेट करताना एकदम आउटस्टँडिंग फेस टू फेस स्टँडिंग कम्युनिकेशन करून आपल्याला एक चांगल्या प्रकारची गाईडलाईन दिली. सर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला जॉईन करताना या इव्हेंट मध्ये किंवा ह्या ऑर्गनायझेशन्स मध्ये तुमचं काय ओपिनियन आहे याबद्दल, की ही जे इव्हेंट आम्ही असा ऑर्गनाईज करतो तर तुम्हाला काय वाटतं, खरंच एकदम राईट डायरेक्शन आहे? राईट डायरेक्शन आहे. मला इव्हेंट म्हणजे काही गेम असेल, पण जेव्हा मी शाळेत सुद्धा एवढं आमचे सगळे सर लोक असते एवढं बोलत नाही. आणि 3 वर्षापूर्वी मी कॉलेजला होतो ना, तेव्हा वादळेस स्पर्धेला गेलो होतो पुण्याला फायनलला, तर मी बोललो नव्हतो, ते मी हरलो होतो बघायला. आता वाटतं तर ह्याच भेटलं असतं तर आम्ही फायनल जिंकलो बाकी पुढे बोलत नाही. आणि डेअरी वाढली ना त्यात आहे ना शाळेत नाही बोलू शकतो एवढी असं वाटतं की तुम्ही ज्या ठिकाणी म्हणले यांना विचारलं वेळ दिला सांगतो, काल आमची गॅदरिंग झाली सकाळी 1:30 ते रात्री 7 पर्यंत गॅदरिंग होती. आज सकाळी 8 वाजता उठ गेलोय, 4 वाजता घेऊन 4 वाजता घरी आलो 4:30ला. तर मी जर आधी आलोच ना तर कळतो मी झोपलेलो असतो घरी. मला याचा तिथं आता खूप मोठा फायदा झाला. म्हणजे मला ते डेअरिंग सुद्धा वाढलं म्हणजे एवढं मी काही बोललो नाही. मला बोलेन तिकून जे भेटायचं त्याच्यावर मी बोललो, आणि इकडून जरी असतो तिकून जायचो तरी पण बोललो असतो. सर तुम्हाला असं वाटतं की नाही अनुभवानुसार की आपल्याला प्लॅटफॉर्म खूप इम्पॉर्टंट असतो? नाही इम्पॉर्टंट असतो, बरोबर ना. जर प्लॅटफॉर्म एकदम इम्पॉर्टंट असेल, कोणत्या सिच्युएशन मधून डायरेक्शन क्रिएट करून आपल्या स्पीड देऊ शकतो लाईफला, बरोबर ना. खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तुमची जी कनेक्टिव्हिटी आहे ही कनेक्टिव्हिटी अजून कनेक्ट व्हायची, इतर कनेक्टिव्हिटी झाली. याच्यामध्ये बरेच मुलं मुली ऍब्सेंट आहेत पहा. कशामुळे ऍब्सेंट आहेत ते नाही माहिती, पण मी एवढं सांगेन की इथे जे बसलेले आहेत हे सगळे युनिक आहे, बरोबर. कारण मी जे बोललो हे सत्य आहे. या सत्यामधून ज्याला लाईफ मध्ये स्ट्रगल करायचे ना, स्ट्रगल पेक्षाही तुमचं स्ट्रक्चर असलं पाहिजे बरं का. आणि त्या स्ट्रक्चर पेक्षाही तुमचा माइंड सेटअप पाहिजे. परिस्थिती माणसाला नाही बदलू शकत, मनस्थिती तुम्हाला सगळ्यांना बदलू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती नव्हती, मनस्थिती बदलली, बरोबर. अब्दुल कलामांची परिस्थिती नव्हती, मनस्थिती बदलवली, त्यामुळे ते महान आणि कायमस्वरूपी असते नसतानाही आज जिवंत आहे. तसं लक्षात ठेवा, तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट या गोष्टीकडे आपण प्रवास केला पाहिजे आणि तुम्ही याच्यातून दाखवला. धन्यवाद. परंतु लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये फिट नाही केला तर हे फक्त नॉलेजच राहील बरं का. ऐका बाकी काय बोलतो आता, जर तुम्ही हा तुमचा अनमोल वेळ, जर या अनमोल वेळेमध्ये तुम्ही दाखवलेलं तुमचं प्रेझेंटेशन, तुमचं कम्युनिकेशन स्किल, तुमची डायरेक्शन, तुमचं स्पीड जर तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये एक्झिक्यूट नाही केलं, अप्लाय नाही केलं, तर लक्षात ठेवा हे फक्त ज्ञान राहील बरं का. आणि ज्ञानाला अर्थ नसतो, अनुभवाला अर्थ असतो. आणि मला वाटतं तुम्ही तुमच्या लाईफ मध्ये त्याला यूज करा. जसं सर म्हणले की जर 3 वर्षापूर्वी हे जर असतं तर मी आज तिथं एक चांगल्या प्रकारचा ग्रोथ केला असता. तर लक्षात ठेवा, तर त्यांना पण एक चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळतोय. फक्त ज्ञानाला व्हॅल्यू नाही, ज्ञानाला MRP मध्ये सेलिंग केलं जातं. त्याला व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला तुमचा अनुभव इम्पॉर्टंट असतो. तर ते बोललेला हात त्याला तुमच्या लाईफ करा. नाहीतर लक्षात ठेवा, बोलणारे अनेक जण आहेत, अप्लाय करणारे कमी आहेत. लोक सगळ्यांना सांगतात दारू पिऊ नका, बरोबर, आणि पहिला तोच दारूच्या अड्ड्यावर दिसतो. ही गोष्ट झाली नाही पाहिजे. म्हणजे तुम्ही जर ज्ञान घेतलेलं आहे, तुम्ही अनुभव घेतलेला आहे, तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला यूज करण्याची गरज पडेल त्यावेळेस यूज करा. आणि त्यावेळेस तुमच्याकडे फक्त एक कुणी आलं नाही पाहिजे, तो अहंकार नाही आला पाहिजे. आणि जर अहंकार नाही आला तर तुमच्या लाईफ मध्ये काहीतरी ड्रीम तुम्ही ठरवलेले आहेत ना, साकार करण्याचा एकच मार्ग ज्ञान आणि अनुभव, त्याला विवेकशील बनवा.
अहंकारी बनू नका. आणि अहंकारी बनलं तर तुम्ही फक्त आणि फक्त प्रवास करू आणि प्रवास कुठपर्यंत जाईल याला आपल्याला माहिती नाही. तर भगवंताने ते सांगितले, समय पे काम मत कर, समय दे के काम मत कर, ऐसा काम कर समय को भी सोचना पड़ेगा कि बंदा अभी बाकी है, इसका काम अभी बाकी है, काम उसको काम करने के लिए अभी समय देना पड़ेगा. लक्षात ठेवा, भाग्य म्हणजे नशीब, माहिती ना सगळ्यांना, बरोबर. नशीब आणि कर्म सगळ्यात उत्तम कोण आहे? तर नशिबाला थोडा विचार करावा लागतो किंवा त्याचे काही कर्म बाकी आहेत, त्याच्यातून ते करून घेणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, समयचा थोडासा वेळेचा विचार करा. हातात घड्याळ घालून चालणार नाही, भिंतीवर पाहून चालणार नाही. तर त्या वेळेला पण तेवढे आपल्याला व्हॅल्यू क्रिएट करावं लागेल, तरच ती वेळ आपल्यासाठी वेळ काढेल. 100% आपल्याला त्याचं आउटपुट मिळणार. परीक्षा पण देताना सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे. परीक्षा जसं मॅडमनी पण बोललं, फक्त वाचून चालणार नाही, त्याला अंडरस्टँडिंग करून घेणं गरजेचं आहे, बरोबर.